20 घरगुती उपाय. एक चिवड्याचा खालच्या चुराला खारट म्हणून टाकू न देता त्यात शेंगदाणे, खोबरे, तीळ घालून चटणी करावी. मीठ वेगळे घालण्याची गरज नाही. मस्त चविष्ट चटणी होते. 2. पोहे करताना फोडणीमध्ये थोडासा हिंग टाका. त्यामुळे पोहे चवदार होतात आणि पचनही सुधारते. पोहे खाताना लिंबू पिळून खाल्ले तर ॲसिडिटीची समस्या होणार नाही. 3. फोडणी देताना नेहमी भांड्याच्या मापाचे झाकण जवळ ठेवावे. फोडणी दिल्यानंतर लगेच झाकण लावावे, कारण सुगंध आणि चिकटपणा उडणार नाही. 4. जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठावर दही लावून झोपावे. त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात. 5. कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे 2-3 थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो. 6. पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते. 7. कच्चा आवळा किसून हरभऱ्यात टाकल्यास त्याचा रंग चांगला येतो आणि पौष्टिकताही वाढते. 8. मटारच्या करीमध्ये थोडी साखर आणि लोणी घातल्यास त्याचा हिरवा रंग टिकून राहील आणि चव मस्त येईल. 9. मेथीच्या भाजीतील कडूपणा दूर करण्यासाठी मीठ आणि हळद मिसळलेल्या पाण्यामध्ये धुवा आणि 1 तासानंतर भाजी बनवा. 10. जर जास्त हळद असेल तर भाजीवर पातळ पांढरे सुती कापड पसरवा. त्यामुळे जास्तीची हळद त्यात शोषली जाईल. 11. शिजवताना हिरव्या भाज्या हिरव्या ठेवायच्या असतील तर त्यात थोडा लिंबाचा रस घाला. 12. हिरवी मिरची लाल होऊ नये म्हणून एका भांड्यात चिमूटभर हळद टाकून झाकण बंद करून ठेवा. 13. हिरवी मिरची देठ तोडून साठवली तर दीर्घकाळ ताजी राहते. 14. शिमला मिरचीची भाजी कापताना आतल्या बिया काढा. भाजी चविष्ट होईल. 15. भरीत भाजी बनवताना मसाल्यात थोडे बेसन घातल्याने भाजी चविष्ट होते. 16. पालक शिजवताना चिमूटभर सोडा टाकल्याने त्याचा रंग काळा होत नाही. 17. राजमा बनवताना थोडी क्रीम घातल्यास चव वाढेल. 18. राजमामध्ये दही घातल्याने ते चवदार बनते. 19. वांग्याचे भरीत बनवताना वांगं भाजल्यानंतर भांड्यात वांग्याला झाकून ठेवा आणि काही वेळाने थंड पाण्याने धुवून घ्या. मेहनत न करता साल निघून जाईल. 20. मुळ्याच्या भाजीमध्ये पालकची पाने, कांदा, टोमॅटो टाकल्यास भाजी लवकर शिजते आणि चवदार बनते. धन्यवाद.